श्री स्वामी समर्थ. स्वाती नक्षत्राचे अमृततुल्य पाणी 18 ऑगस्ट रोजी देणार धनवृद्धीची पुन्हा संधी, हे आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. 18 ऑगस्ट रोजी स्वाती नक्षत्र असल्याने त्या दिवशी पडलेल्या पावसाचे पाणी जमवून त्याचा सदुपयोग कसा करावा ते आपण ह्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया. मागच्या महिन्यात स्वाती नक्षत्र असताना पावसाचे पाणी साठवून त्याचा सदुपयोग कसा करावा हे बऱ्याच जणांनी केलं असेल किंवा बऱ्याच जणांनी केले देखील नसेल, तर ती संधी आपली हुकू नये म्हणून ह्या महिन्यात म्हणजेच 18 ऑगस्टला ही संधी आपल्याला पुन्हा मिळत आहे. ज्योतिषशास्त्र आणि आयुर्वेदात नक्षत्रांना अनन्यसाधारण महत्त्व आहे. 27 नक्षत्रापैकी स्वाती नक्षत्र हे अतिशय शुभ आणि विशेष मानले जाते. अशी पौराणिक आणि पारंपरिक मान्यता आहे की स्वाती नक्षत्रात पडणारा पावसाचा थेंब जर शिंपल्यात पडला तर त्याचा मोती बनतो. म्हणूनच या नक्षत्रात पडणाऱ्या पावसाच्या थेंबांना अमृततुल्य मानले जाते. मागील महिन्यात ज्यांना हा उपाय करता आला नाही त्यांच्यासाठी 18 ऑगस्ट रोजी पुन्हा एकदा ही सुवर्ण संधी चालून आली आहे. या दिवशी पडणाऱ्या पावसाच्या पाण्याचा संग्रह करून त्याचे विविध लाभ कसे मिळवावे ते सविस्तर जाणून घेऊया. स्वाती नक्षत्रातील पावसाचे पाणी साठवून ठेवण्यासाठी नक्षत्राची वेळ माहिती असणं गरजेचं आहे. तर स्वाती नक्षत्र प्रारंभ 18 ऑगस्ट रोजी रात्री 12:30 आहे आणि त्याची समाप्ती 19 ऑगस्ट रोजी रात्री 2:16 आहे. स्वाती नक्षत्राची वेळ लक्षात ठेवा व पुढील उपाय करा. स्वाती नक्षत्रातील पाणी कसे गोळा करावे त्याची पद्धत जाणून घेऊया. 1. स्वाती नक्षत्राच्या कालावधीत पाऊस पडत असताना थेट आकाशातून पडणारे पाणी गोळा करण्यासाठी छतावर किंवा मोकळ्या जागी पसरट भांडे तांब्याचे, पितळेचे किंवा काचेचे ठेवावे. 2. ते पाणी रात्रभर त्या भांड्यातच राहू द्यावे. 3. सकाळी हे पाणी स्वच्छ बारीक सुती कापडाने वस्त्रगाळ करून घ्यावे. 4. त्यानंतर ते पाणी एका स्वच्छ काचेच्या बरणीत किंवा बाटलीत भरून सुरक्षित ठेवावे. स्वाती नक्षत्राच्या पाण्याचे विविध उपाय आणि लाभ. धनवृद्धी आणि वास्तुदोष निवारणासाठी काचेच्या बरणीत भरून ठेवलेले हे अमृततुल्य पाणी घराच्या ईशान्य दिशेला म्हणजेच उत्तर-पूर्व कोपऱ्यात ठेवावे. ईशान्य ही देवाची आणि सकारात्मक ऊर्जेची दिशा मानली जाते. येथे हे पाणी ठेवल्याने घरात लक्ष्मीचा वास राहतो, वास्तुदोष दूर होतात आणि धनवृद्धी होते. पुढील उपाय आहे आरोग्य आणि रोगप्रतिकार शक्तीसाठी. आयुर्वेदानुसार स्वाती नक्षत्रातील पाण्यात औषधी आणि दिव्य गुणधर्म असतात. हे पाणी आजारी व्यक्तीला किंवा घरातील सदस्यांना प्यायला दिल्यास रोगप्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते. हे पाणी उकळण्याची आवश्यकता नसते, फक्त व्यवस्थित वस्त्रगाळ करून प्यावे. स्वाती नक्षत्रातील पाण्याचा पुढील उपाय आहे पूजा, अभिषेक आणि मंगल कार्य यासाठी. घरातील पूजा, कुलदेवतेचा अभिषेक, सत्यनारायण पूजा किंवा इतर कोणत्याही धार्मिक मंगल कार्यात हे पाणी तीर्थ म्हणून किंवा अभिषेकासाठी वापरल्यास अत्यंत शुभ मानले जाते. पुढील उपाय आहे वास्तुदोष निवारणासाठी. या नक्षत्राच्या पाण्याचे काही थेंब घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर किंवा तिजोरी जवळ शिंपडल्यास घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होते आणि वास्तुदोष दूर होतो.
श्रद्धेने आणि विश्वासाने हा सोपा उपाय केल्यास सकारात्मक परिणाम नक्की दिसून येतात. निसर्गाने दिलेल्या या दिव्य पर्वाचा लाभ आवर्जून घ्या. आता पाणी साठवताना कोणती काळजी घ्यायची ते जाणून घेऊया. थेट संचय म्हणजेच पाऊस सुरू झाल्यावर आकाशातून पडणारे पाणी थेट एका स्वच्छ कलशात किंवा तांब्या पितळ्याच्या भांड्यात गोळा करावे. दुसरा आहे इतर पाण्याचा वापर टाळा. म्हणजे घराच्या छतावरून किंवा झाडावरून खाली पडणारे पाणी यासाठी वापरू नये. पुढचं आहे पिण्यासाठी अयोग्य. सध्याच्या प्रदूषणामुळे हे पाणी पिण्यासाठी वापरू नये. ते केवळ धार्मिक व आध्यात्मिक उपायासाठीच उत्तम मानले जाते. अशा प्रकारे आपण स्वाती नक्षत्रात पाणी कसे वापरावे, कोणती काळजी घ्यायची पाणी गोळा करताना, हे सर्व जाणून घेतलं. त्याचप्रमाणे त्याचे उपाय देखील आपण जाणून घेतले आहेत. तुम्ही नक्कीच 18 ऑगस्टला हे उपाय करा. ही संधी हुकवू नका. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा चॅनलला आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.